महामंडळातील एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं हे काम बंद आंदोलन सुरू झालंय। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समितीकडून बंद पुकारण्यात आलेला आहे। एसटी बंद झाल्यानं ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्यानं चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत। ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, अमरावती, धुळे आणि वाशिम मधली ही दृश्य राज्यभरातील लाल परीची चाकं थांबलेली आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं या प्रमुख मागणी करता हा संप पुकारण्यात आलेला आहे। दरम्यान पुण्यातील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। सध्या आपण स्वारगेट एसटी स्थानकामध्ये आहोत आणि इथे सुद्धा एसटी कर्मचारी आहेत ते आता एकत्र आलेले आहेत आणि सकाळपासून स्वारगेट एसटी डेपो मधून ज्या बसेस इतर ठिकाणी जात आहेत त्या बसेस मात्र थांबलेल्या आहेत आणि प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होत आहेत। याआधी सुद्धा राज्य सरकारने तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं पण त्याची पूर्तता झाली नाही, म्हणून तुम्ही आज हे धरणे आंदोलन करताय। काय मागणी आहे तुमची? असं अपेक्षा होती। काल मुख्यमंत्री काय झालं, परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री एक असल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री मुख्यमंत्री हे आम्हाला म्हटलं तर 100% तुमच्यामध्ये आम्ही मार्ग काढून तुम्हाला न्याय देऊ, पण काय झालं त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही। आणि आज काय झालं, संपूर्ण महाराष्ट्रात उत्स्फूर्तपणे सर्व कामगार या धरणेधरा आंदोलनात उतरलाय, परंतु आम्हाला आमची मागणी आहे की राज्य सरकारप्रमाणे आम्हाला वेतन मिळलं पाहिजे। 2016 पासून आमचा एकही करार झालेला नाही। दर 4 वर्षांनी आमचा करार होत असतो। आम्हाला फक्त आश्वासन की आश्वासन भेटले जातात। जे आता मंत्रिमंडळामध्ये ज्यांचं सरकार आहे ते जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात ते आमच्या बाजूने ठामपणे जोरजोरात बोलत असतात, पण आमच्या बरोबर मांडीला मांडी लावून आमच्या मंडपामध्ये येऊन बसतात, आझाद मैदानामध्ये येऊन बसतात, आमच्या बाजूने बोलतात आणि जेव्हा त्यांचं सरकार येतं त्यांनाच आमची आठवण निघून जाते। 20 तारखेला त्यांना 3 तारखेच्या आंदोलनाची दिशा दिली होती की मुख्यमंत्र्यांनी आमचा शब्द पाळला नाही, त्यांचा शब्द काय पाळला नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं फुलाची पाकळी म्हणून तरी काहीतरी द्यावं किंवा एसटीच्या कामगाराच्या बाजूनी काहीतरी करावं असं त्यांना सुचलं नाही। त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आलेली। तर एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले आहेत। सरकारवर त्यांनी टीका केलेली आहे, वारंवार आश्वासनं ही दिली जातात आणि त्यामुळे हा जो आक्रमक पवित्रा आहे तो आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे मात्र आता काही प्रमाणामध्ये हाल होताना पाहायला मिळतात। सरकार यावर लवकरात लवकर कशा पद्धतीने तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। तर तिथे एसटी महामंडळाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। संपावर तोडगा काढण्याकरता महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत। लवकरात लवकर तोडगा काढण्याचे महामंडळाचे प्रयत्न आहेत। कल्याण विठ्ठलवाडी आगारातील एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत। एसटीच्या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। दोन्ही स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी आहे। विविध प्रलंबित मागण्यांकरता एसटी कर्मचारी संप पुकारतायत। आता साताऱ्याला चाललो होतो गणपतीच्या उत्सवासाठी, तर इथं आलो होतो एसटी स्टँडवर, तर एसटीचा संप आहे, गाडी नाही चालू होत। आम्ही जाणार कसा? पब्लिकला भरपूर तुम्ही त्रास देतात, जे रिझर्वेशन दिले सगळं केलं तर मग गाडी का चालत नाही? अचानकपणे संप केला हा चुकीचा आहे। कामगारासाठीच हे सगळं आहे ना, पब्लिकसाठी, मग पब्लिकलाच काय त्रास देत आहे? काही सणामध्ये यांचा संप असतोय, लोकांचे हाल होतात, त्यामुळं हे चुकीचं आहे त्यांचं वागणं। एकंदर लोकांना रिझर्वेशन द्यायचं नाही, संप काय खूप चुकीचं आहे। गेल्या वर्षी हा त्रास झाला होता, या वर्षी हा त्रास आहे। लोक बाहेर पडतात आणि यांचं मेन त्या टायमाला यांचा आगापणा दिसते, संप करतात, हे वागणं चुकीचं आहे आणि याच्यावरती ताबडतोब हे करून लोकांनी सोय करावी। वेळोवेळी शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे, मात्र अद्यापर्यंत त्याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही। या मागण्यांचा पाठपुरावा आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीनं घ्यावा अशी आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे। या संदर्भात आंदोलन करून आम्हाला कुठल्याही प्रवाशांना किंवा जनतेला वेठी धरायचं नाही, आमचा तो मनस उभा नाही। गणपती म्हटलं की आपल्याला कोकण आठवतो। शिमगा गणपती हा कोकणातला सर्वात मोठा उत्सव आणि ह्या गणपतीला, ह्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता विठ्ठलवाडीमधील बस डेपोवरती आहोत। पूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी डेपोच्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप पाळलेला आहे वेतनवाढीसाठी। गेल्या वर्षी मुख्यमंत्री यांनी
त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमची वेतनवाढ नक्की होईल, परंतु ही वेतनवाढ झालेली नाहीये. म्हणून आज कर्मचाऱ्यांनी संप पाळलेला आहे. आपण विठ्ठलवाडी बस डेपोला आहेत. आता आपण बघू शकतो इथे काही प्रवासी आहेत आपल्या बरोबर. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. ताई, काय सांगाल, तुमचं नाव काय? मी पुष्पा ढगळे. तुम्ही कुठे चाललेला आहात आणि इथे किती वाजता आलेला आहात? आम्ही सकाळी 5 वाजता आलोय. आम्हाला आळेफाट्याला जायचं, पण सकाळीपासून गाडी नाहीये. आपण 5 वाजल्यापासून इथे थांबलेला आहात, अजून गाडी नाहीये तुमची. गाडी आहे, कर्मचारी नाही की कर्मचारी आहे, गाडी नाही? आहेत पण कर्मचारी नाहीयेत, संपावर आहेत. ते बस आहेत पण ड्रायव्हर नाही, त्याच्यामुळं हा संप यांचा चालू आहे आणि प्रवाशांचे मोठे हाल होतात. अशोक कांबळे, लोकशाही कल्याण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.